नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे कच्च्या केळापासून बनणारी एकदम नवीन आणि भन्नाट रेसिपी. ही रेसिपी बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ बनते. संध्याकाळच्या चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्याला खूपच छान लागते. ही रेसिपी बनण्यासाठी लागणारं साहित्य अगदी कमी आणि सहज घरात उपलब्ध असतं. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी नक्की आवडेल. एकदा बनवून पाहिल्यावर तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा कराल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजची खमंग रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट अशी रेसिपी तयार होते. तर चला रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. इथे मी 2 कच्ची केळी घेतलेली आहे. कच्ची केळी स्वच्छ पाण्यानं अगोदर धुवून घ्यायची, कपड्यानं पुसून घ्यायचं. नंतर चाकूच्या साह्यानं त्यावरलं साल्ट काढून घ्यायचं. दोन्ही केळीचं साल्ट काढून घ्यायचं आणि किसणीनं त्याला किसून घ्यायचं. जास्त अगोदरच किसून ठेवायचं नाही, कारण की किसल्याच्या नंतर केळी काळी पडते. त्यामुळे जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना, तेव्हाच केळी किसून घ्यायची, जेणेकरून आपली केळी काळी पडणार नाही. गॅसवर कढई ठेवायची. कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की बारीक कट केलेलं आलं टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. बारीक कट केलेली थोडीशी हिरवी मिरची टाकायची आपल्या आवडीनुसार. लहान मुलांसाठी बनवत असेल तर थोडी टाकू शकता. आणि त्याला छान मिक्स करायचं. आणि साधारण 1 वाटी रवा असेल तर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचा. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यामुळे 1 ग्लास कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे. एक वाटी जर रवा असला ना तर साधारण 1च ग्लास पाणी टाकायचं, जेणेकरून ते मिश्रण आहे ना एकदम परफेक्ट असं बनतं. इथे मी 1च वाटी रवा घेतलेला आहे म्हणून 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची, 1 चम्मच चाट मसाला टाकायचा आणि पांढरे तीळ टाकायचे. तिळानं ना ते खाताना दाताखाली येते ना, ते एकदम कुरकुरीत असे हे रोल्स लागतात. म्हणून त्यामध्ये ऑप्शनल आहे तीळ टाकायचे आणि चिली फ्लेक्स टाकायचं. आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. आणि पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये जी आपण कच्ची केळी घेतलेली आहे ना किसून, ती टाकायची. बघू शकता व्हाईट कलर दिसत आहे ना केळीचा. अगोदरच किसून नाही ठेवायची, नाहीतर मग केळी काळी पडते. आणि त्याला छान मिक्स करायचं. व्हिडिओमध्ये दिसते ना, अगदी त्याच पद्धतीने हे सगळं बनवून घ्यायचं. आणि इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्या मिश्रणामध्ये फेटून रवा घ्यायचा. थोडा थोडा रवा टाकायचा आणि चम्मचनं त्याला छान फेटून घ्यायचं. बघू शकता आपलं मिश्रण एकदम घट्ट होत आहे. आणि थोडा थोडा करून रवा टाकायचा आणि चम्मचनं त्याला एकसारखं हलवत राहायचं. आणि गॅस मंदच ठेवायचा, मंद आचेवर, जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही कढईला. आणि बारीक कट केलेली त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि त्याला छान मिक्स करायचं. चम्मचनं छान मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि त्याला 5 मिनिट छान मंद आचेवर वाफून घ्यायचं, जेणेकरून जे आपला रवा आहे ना ते छान रवा शिजल. 5 मिनिट त्याला छान वाफून घ्यायचं. कच्चे केळ हे चवीसोबत आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बराच वेळ पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं. यामुळे वारंवार भूकसुद्धा लागत नाही. कच्च्या केळामध्ये पोटॅशियम भरपूर असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यास मदतसुद्धा होते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हे उपयुक्त मानलं जातं. यातील रेस्टिरंट स्टार्च रक्तातील साखर हळूहळू वाढवण्यास मदत करतो. ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो. विटॅमिन्स आणि
खजिनांमुळे तर शरीराला आवश्यक पोषण मिळतं. म्हणूनच कच्च्या केळांचा आहारामध्ये समावेश करणे फायदेशीर ठरते. 5 मिनिट झाल्याच्या नंतर झाकण उघडायचं आणि त्या मिश्रणाला छान मिक्स करायचं. आणि छान मिक्स झाल्यावर हातानं त्याला थोडा गोळा तयार करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि हातावर थोडं थोडं हे मिश्रण घ्यायचं आणि त्याची गोल रोल केल्यासारखं रोल करायचा. आपल्याला हवा असेल ना तर याचा कसा पण आकार देऊ शकतो, गोल किंवा असा रोल बनवू शकतो. इथं मी असे रोल बनवून घेतलेत आहेत. हाताला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून हे रोल्स हाताला चिटकणार नाही मिश्रण. आणि हे सगळे आपले रोल तयार करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे. आणि बघू शकता कलर आणि रोल एकदम छान परफेक्ट असे झालेले आहेत ना. तर गॅसवर कढई ठेवायची आणि कढई छान गरम झाली ना त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेलाला छान गरम होऊ द्यायचं. जास्त पण गरम नाही आणि कमी पण नाही ठेवायचं. जर तेल गरम नाही झालं ना तर हे रोल्स आहेत ना आपलं तेल पितं, त्यामुळे तेलकट असे होतात. तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. नंतर हे रोल त्यामध्ये एक एक करून रोल्स टाकायचे आणि त्याला छान तळू द्यायचं. बघू शकता त्याचा कलर चेंज झाला ना तर गॅस कमी करायचा आणि झाऱ्याच्या साहाय्यानं ते तेलामधून काढून घ्यायचे. बघू शकता कलर किती छान आलेला आहे ना. एकदम वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे रोल तयार होतात. अशाच पद्धतीने आपले सगळे रोल्स तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि हे रोल्स आहेत ना जास्त तेल पण पित नाहीत. एकदम वरून एकदम कुरकुरीत असे आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार होतात. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ना सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडते. तर एकदा नक्की ट्राय करा. ह्याच पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. म्हणून एकदा रेसिपी ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही सकाळच्या चहासोबत खाऊ शकता किंवा इव्हनिंगला चहासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा जर बनवली ना ही रेसिपी तर पुन्हा पुन्हा तुम्ही रेसिपी बनवाल. चला तर मग आपले इतर रोल्स तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. अशा सोप्या चविष्ट आणि नवीन रेसिपीसाठी लता चव्हाण 9955 चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन रेसिपी बनवा, मस्त गरमागरम एन्जॉय करा. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.